वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते। शपथविधीची तारीख ठरली होती, वेळ ठरली होती, राजभवनामध्ये सगळी तयारी देखील झाली होती। सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं, पण ऐनवेळी एक बातमी आली। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ठरलेला मुहूर्तच अशुभ आहे। आता मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची, पण मुहूर्त अशुभ सांगितला जातोय। म्हणून वसंतराव नाईक यांनी संध्याकाळच्या अधिकृत शपथविधीच्या आधीच गुपचूप दुसऱ्या मुहूर्तावर शपथ घेतली आणि काही तासांनी पुन्हा राजभवनामध्ये अधिकृत शपथविधी पार पडला। पण शुभ अशुभ मुहूर्त जे काही असेल त्यावर शपथ घेतलेल्या वसंतराव नाईकांनी पुढे तब्बल 11 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सुद्धा आपल्या नावावर करून घेतला। पण हा गुप्त शपथविधी नेमका का झाला, त्या दिवशी राजभवनामध्ये काय घडलं आणि याच वसंतराव नाईकांचं नाव पुढे महाराष्ट्राच्या सत्तेचं प्रतीक बनलेल्या वर्षा बंगल्याशी कसं जोडलं गेलं, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। 25 नोव्हेंबर 1963 महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मारुतीराव कन्नमवार यांचं अचानक निधन झालं आणि राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली। आता महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न काँग्रेस समोर उभा राहिला। पक्षात चर्चा सुरू झाली आणि अखेर वसंतरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात ते मुख्यमंत्री राहिले, म्हणजे जवळपास 11.5 वर्ष। आजही महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। पण राजकीय वर्तुळात सांगितल्या जाणाऱ्या एका किस्स्यानुसार शपथविधीच्या काही वेळाआधी वसंतराव नाईक यांच्या जवळच्या ज्योतिषाने त्यांची कुंडली पाहिली आणि ठरलेल्या मुहूर्तावर शपथ घेतली तर पद फार काळ टिकणार नाही असा इशारा दिला। म्हणजे मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्याआधीच तिच्या भवितव्यावर धोका निर्माण झाल्याचं सांगितलं गेलं। पण मग आता पुढे काय, तर वसंतराव नाईकांनी ठरलेल्या अधिकृत वेळेची वाट न पाहता दुपारच्या एका शुभ मुहूर्तावर राजभवनातील एका दालनामध्ये अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये गुप्तपणे शपथ घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी ठरलेल्या वेळेनुसार राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये औपचारिक शपथविधी पार पडला। म्हणजेच एकाच दिवशी एक गुप्त शपथविधी आणि त्यानंतर अधिकृत शपथविधी। विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा उपलब्ध नोंदींमध्ये स्पष्ट उल्लेख आढळत नाही। मात्र वसंतराव नाईक यांच्या आयुष्यावर प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांचे प्रसिद्ध अधिकारी राहिलेले मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या दूत पर्जन्याचा या चरित्र ग्रंथात या काळातील अनेक रंजक प्रसंगाचा संदर्भ आढळतो। त्यामुळे हा गुप्त शपथविधी नेमका कसा झाला ही घटना आजही राजकीय वर्तुळात एक रंजक किस्सा म्हणून सांगितली जाते। या उलट 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्रीपदाची अधिकृत शपथ घेतली ही बाब ऐतिहासिक नोंदींमध्ये स्पष्ट आहे। पण ज्या व्यक्तीबाबत शपथविधीच्या वेळी सरकार फार काळ टिकणार नाही अशी चर्चा होती, त्याच वसंतराव नाईकांनी पुढे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 असा तब्बल 11 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलंय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सुद्धा आजही त्यांच्याच नावावर आहे। म्हणजे ज्योतिषाचा अंदाज काहीही असो, राजकारणात नाईकांनी आपली इनिंग मात्र लांबवली। वसंतराव नाईक हे केवळ राजकारणी नव्हते। यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या ग्रामीण भागातून आलेल्या नाईकांनी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवलं। पुढे त्यांच्या कार्यकाळात कृषी, सिंचन, औद्योगिकीकरण आणि ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांना चालना मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसंतराव नाईक अभ्यास केंद्राच्या माहितीनुसार त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन कृषी उत्पादनं वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला आणि दुष्काळग्रस्त भागांचा सुद्धा दौरा केला। मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी ओळख म्हणजे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम। 1963 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 67 आणि 72 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले। अखेर 20 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। एवढंच नाही तर त्यांच्या जीवनातला वर्षा बंगल्याचा किस्सा देखील खूप प्रसिद्ध आहे। आज वर्षा म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान डोळ्यांसमोर येतं, पण एकेकाळी हा बंगला मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि त्याचं नाव सुद्धा वर्षा नव्हतं। वसंतराव नाईक मंत्री असताना त्यांना राहण्यासाठी डग बिगन नावाचा बंगला मिळाला होता। हा बंगला फार भव्य नव्हता, साधी बैठी बांधणी, मोकळे दरवाजे आणि फारसा खाजगीपणा नाही। त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंना सुद्धा सुरुवातीला हा बंगला मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्रीच्या तुलनेमध्ये अगदी साधा वाटला। अशी आठवण मधु मंगेश कर्णिक यांनी वसंतराव नाईक यांच्या दूत पर्जन्याचा या चरित्र ग्रंथामध्ये नोंदवली आहे। पण वसंतराव नाईकांना मात्र हा बंगला आवडला। त्यांचा
पाऊस आणि शेतीशी विशेष जिव्हाळा होता, त्यामुळे त्यांना डग बिगन या बंगल्याचं नाव बदलून वर्षा केलं. एवढंच नाही तर बंगल्याच्या परिसरामध्ये त्यांनी आंबा, लिंबू, सुपारी अशी अनेक झाडं लावली. आणि पुढे ज्याला सुरुवातीला साधा बंगला मानलं जात होतं, तोच बंगला महाराष्ट्राच्या सत्तेचं एक महत्त्वाचं प्रतीक बनला. आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून वर्षाची ओळख आहे. वसंतराव नाईकांचा वर्षाशी असलेला संबंध सुद्धा जवळपास 2 दशकांचा होता. 20 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांनी हा बंगला सोडला. त्यावेळी एक हितचिंतकाने त्यांना, साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करताय? कदाचित पुन्हा निमंत्रण येईल असं म्हटलं. पण नाईकांनी मात्र अगदी शांतपणे उत्तर दिलं, आता ते होणे नाही. आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड, आता पुरे. आणि खरंच त्यांनी आपली राजकीय इनिंग पूर्ण झाली असं मानलं. म्हणून वसंतराव नाईकांची ही गोष्ट केवळ एका मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची नाही आहे. एका बाजूला ज्योतिषाच्या इशाऱ्यामुळे गुप्त शपथविधी झाल्याचा प्रसिद्ध राजकीय किस्सा, दुसऱ्या बाजूला त्यानंतरचा तब्बल 11 वर्षाहून अधिक काळाचा विक्रमी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आणि त्याच काळात डग बिगन या साध्या बंगल्याचं वर्षामध्ये झालेलं नामकरण. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये वसंतराव नाईकांचं नाव घेताना वर्षा बंगला आणि हा गुप्त शपथविधीचा किस्सा दोन्हीही आजही तितकाच रंजक वाटतात. तुम्हाला वसंतराव नाईकांचा हा गुप्त शपथविधीचा किस्सा याआधी माहीत होता का? आणि वर्षा बंगल्याचं नाव सुद्धा वसंतराव नाईकांनीच ठेवलं होतं हे तुम्हाला माहीत होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.